वाल्मिक कराडवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर वाल्मिक कराडच्या अडचणींमध्ये आता वाढ होताना दिसतेय। वाल्मिक कराडनं 140 हार्वेस्टर धारकांची फसवणूक केल्याचा आरोपही आता होतोय। यात बारामतीमधल्या एका शेतकऱ्याला वाल्मिक कराडनं 8 लाखांचा गंडा घातल्याचं प्रकरण समोर आलेलं असून पैसे मागितल्यावर आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिली गेल्याचा आरोप सुद्धा या शेतकऱ्यानं आता केलेला आहे। धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरून वाल्मिक कराड यांना 8 लाख रुपये दिले। त्यावेळेला त्यानंतर मार्च महिन्यात हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये झालं। त्याच्या अगोदरची केस अशी आहे, केंद्र शासनाने या यंत्रासाठी 390 कोटी रुपये मंजूर केलेले होते। त्या सगळ्या अनुदान मंजूर केल्यामुळं आम्हाला पुन्हा 40% अनुदान मिळेल ह्या भावनेपोटी धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरून वाल्मिक कराड यांना परळीमध्ये प्रत्येकी 8 लाखाप्रमाणे 140 लोकांची पूर्तता करून त्यांना पैसे दिले होते। तुम्ही पोलीस स्टेशनला काही अर्ज तक्रार काय दिली का? नाही किंवा बारामती तालुक्यात काय लोक? जितू पालवे यांनी सांगितलं होतं की तुम्हाला जीव प्यारा का पैसे प्यारा। मग आम्ही जीव प्यारा। कोण आहे? जितू पालवे हा तिथलाच एक मेजर आहे, मिलिटरीमॅन, रिटायर्ड मिलिटरीमॅन माणूस आहे आणि वाल्मिक कराडचाच पाहुणा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।